पण माझ्यासाठी अतिशय प्रिय माझे ज्येष्ठ बंधू, आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध, आणि आजही मला तो दिवस आठवतो. लीलावती हॉस्पिटलला ज्या क्षणी आबा गेले तिथे मी एकटी उभी होते. त्यांचे बंधू होते, ते प्रचंड रडत होते. दिसत होतं की हे अडचणीचं होत चाललंय. आणि तेव्हा त्यांचे भाऊ माझ्या शेजारी बसून रडत होते, वहिनी एका वेगळ्या ठिकाणी बसल्या होत्या. मी एकटी तिथे उभी होते आणि आबा माझ्या डोळ्यासमोर गेले. हे आयुष्यात मी कधी विसरणार नाही. आणि गेलेल्या माणसाबद्दल ज्या असंवेदनशीलपणे हे वक्तव्य आले, मला खरंच आश्चर्यही वाटलं, दुःखही वाटलं, आणि खरंच अस्वस्थ करणारी आहे. म्हणजे राजकारण ह्या पातळीला गेलंय का, ह्याच्या वेदना आणि दुःख नक्कीच झालं. 70,000 कोटीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागलेली आहे. खरं तर ते पडद्यामागे गेलेला विषय होता गेल्या काही दिवसात. पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला कसं राजकारण मोठं सुरू झालं. नाही, 70,000 कोटी रुपयाचा जो आरोप झाला तेव्हा आमचा पक्ष एक होता. आम्ही सगळेच एकत्र काम करत होतो. आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी हे लीड केलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केला की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. हा डेटा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली की ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि खरंच माननीय R.R. पाटील, म्हणजे कधी कधी मला विचार केला तर असं वाटतं कालचं अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकून की खरंच R.R. पाटलांसारखा इमानदार आणि कर्तृत्ववान माणसाचं खरंच मानलं पाहिजे की विरोधी पक्षांनी एक आरोप जेव्हा केला तेव्हा इन्क्वायरी ही राज्याच्या हिताची झाली पाहिजे. किंवा R.R. आबांना वाटत असेल की अजित पवारांचा काहीच संबंध नाही, ज्याला कर नाही त्याला डर कसला. त्याच्यामुळे अर्थातच अजित पवारांनी काही केलंच नसेल आणि विरोधी पक्ष सातत्याने आरोप करत असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या प्रेशर आणि त्यांच्या मागणीला कदाचित एक अतिशय कर्तृत्ववान आणि इमानदार व्यक्ती म्हणून, मंत्री म्हणून कदाचित R.R. पाटलांनी ती सही केली असेल. आणि माझं म्हणणं आहे की त्याच्यात काही तथ्यच नव्हतं. जर सगळ्यांचं मत असेल तर ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण काय होतं नव्हतं, काय झालं, याचं सगळ्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल. कारण का पहिला आरोप, मला सांगा, आरोप आधी झाला का फाईलवर सही आधी झाली? अर्थातच आरोप पहिला झाला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाचं आणि 70,000 कोटी रुपये फाईल दाखवली नाही दाखवली काय झालं याचं उत्तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. दुसऱ्या कुणाकडे उत्तर आहे? माझ्याकडे तर कसं असेल? आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली. आता मला सांगा, तेव्हा अजित पवार विरोधी पक्षात होते, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते. कधी ही फाईल दाखवली? कधीच्या काळात दाखवली? आणि मला प्रश्न पडतो असा की जेव्हा तुम्ही मंत्री होता तेव्हा तुम्ही शपथ घेता, शपथेमध्ये फाईल एकामेकाला दाखवायची उभा कुणालाच नसते. तर देवेंद्र फडणवीसांना जवाब देना पडेगा, उत्तर द्यावं लागेल उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला की तुम्ही मुख्यमंत्री असताना अजित पवारांना फाईल दाखवली कशी? अजित पवार तर तुमच्या विरोधात होते ना. मग ह्याचा नक्की ह्याची सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मागणी करते मी, ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार येतो. जर एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा फाईल्स लोकांना दाखवत असेल तर हे चिंताजनक नाहीये, हा विश्वासघात नाहीये. आणि आरोप कोणी केले? आरोप देवेंद्र फडणवीसांनी केले. त्याच्यामुळे या सगळ्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला का नाही झाला. मला ह्यातलं काहीही माहिती नाही. आमचा पक्ष एक होता. आम्ही त्या पूर्ण काळात आमचा सगळा पक्ष हा अजित पवारांच्या मागे ताकदीने उभा होता. आता काय झालंय मला कसं कळणार, मला कसं माहिती असणार? फक्त एक दुसरा प्रश्न असा आहे की एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार असं म्हणाले की तुम्ही परवा दाखला दिला होता बोलताना की मुलीचा वाढदिवस असताना तिकडे गेले होते, साहेब स्वतः येऊन बसायचे, तर ते म्हटले की साहेब सहानुभूती मिळवण्यासाठी. एकतर कर्तव्य हे आम्ही सगळेच करतो, पण आमच्या मागे नाही ना अदृश्य शक्ती. आम्ही साधी मराठी माणसं, दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात स्वतःच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढतोय. आणि मला कोर्टात जायला आणि इलेक्शन कमिशन मध्ये जायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. जर माझे कोर्टात असंख्य वकील जाऊ शकतात
तर त्या वकिलाबरोबर जाणं हे माझं कर्तव्य नाही माझ्या केससाठी. कोणी तुमच्या कुणावर केस झाली तर तुम्ही जाणार नाही तुमच्या वकिलावर. तर एवढाच व्यवहार आहे की मी कोर्टात पैसे दिले आणि विषय संपला, असं होत नाही. आणि माझ्या मागे अदृश्य नाही, त्याच्यामुळे माझी लढाई मला एकटीलाच लढावी लागते. वाढदिवसाच्या दिवशी घरी कोर्टात जाण्याची गरज नाही, वकील जाऊ शकत होते, तुम्ही वेळ बदलून घेऊ शकत होता असं दादाचं. सुप्रीम कोर्टात वेळ बदलून घेऊ, सुप्रीम कोर्ट आहे सर ते, आणि माझ्या मागे नाही ना अदृश्य शक्ती तारखा बदलायला. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या प्रेमापोटी खासदार झाले, पण खासदार असले तरी शेवटी खासदार म्हणून मी नाही कोर्टात जात, मी एक नागरिक म्हणून कोर्टात जाते. जसे बाकीचे नागरिक त्या बेंचवर बसतात तसेच आम्ही बसतो. तासन तास ताटकळत बसावं लागतं, पण ठीक आहे ना, जशी सिस्टम असेल त्याप्रमाणे करावं लागतं. आणि जर माझा वकील बिचारा एवढे कष्ट तिथे करतोय तर आपली केससाठी आपण जायला नको. तुम्ही मला सांगा, तुमच्यावर केस झाली, तुम्ही नाही कोर्टात जाणार. जर तुमच्या मागे अदृश्य शक्ती असेल तर तुम्हाला कदाचित गरज पडत नाही ना कोर्टात जायची. ह्याच्यावरून साहेबांनी मिमिक्री केली, त्यावरून देखील म्हणाले की पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर करायला पाहिजे, योगेंद्र पवारांनी केली असते. त्यामुळे लोकशाही आहे, सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. बारामतीचं राजकारण हे बदललं आहे आणि तुम्ही असं म्हणताय की महाविकास आघाडी विरुद्ध माहिती आहे, परंतु ही निवडणूक पवार कुटुंबाभोवतीच फिरताना तरी दिसते. ती तुम्ही फिरवताय, आम्ही नाही. आमच्या भाषणांमध्ये मी नेहमीच सांगते, माझी वैयक्तिक लढाई नाहीच आहे. माझी लढाई भारतीय जनता पक्ष ह्याच्या बरोबर आहे. आमची वैचारिक लढाई आहे, त्यामुळे विचारांची लढाई आहे. बघा, माझं भाषण काढून बघा. मी स्वतः माझ्या परवाच्या भाषणात सुषमाजींचं मनापासून कौतुक केलं, अटलजींचं केलं, अडवाणी साहेबांचं केलं, सगळ्यांचं. कारण का आम्ही अरुण जेटली साहेबांच्या मुलं आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस दोन्ही जणू काय घरचं लग्न होतं तितका वेळ मी तिथे होते. आजही अरुण जेटली साहेबांच्या आणि सुषमाजींच्या कुटुंबाचे आमचे कौटुंबिक संबंध, अटलजींच्या मुलीशी संबंध माझे आजही आहेत. अडवाणी साहेबांच्या मुलीचे कौटुंबिक संबंध आहेत. मुंडे कुटुंब असेल, महाजन कुटुंब असेल, पूनम असेल, या सगळ्या ज्या मुली आहेत सगळ्यांच्या, त्यांच्याशी माझी आजही अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्ही आमचं राजकारण हे कधी आमच्या नात्यामध्ये येऊ दिलं नाही. आमच्या एकमेकाच्या सुखात आणि दुःखात आम्ही सगळ्या एकत्र राहिलेलो आहोत. आणि हेच संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणातून झालेले आहेत. आणि हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे अतिशय प्रांजळपणे करतो. हे दुर्दैव आहे की प्रत्येकाला त्याच्यात विचार हा दिसतच नाही. हे दुर्दैव आहे. ही वैचारिक लढाई बद्दल का नाही कोणी बोलत? जीएसटी बद्दल का नाही कोणी बोलत? तेलाचा भाव वाढलाय त्याच्याबद्दल का नाही कोणी बोलत? प्रचंड बेरोजगारी वाढते ह्याच्याबद्दल कोण का नाही बोलत? मी तर रोज बोलते त्याच्यावर. कांद्याला भाव मिळाला नाही, रोज बोलते मी. दुधाला शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत, पण शहरामध्ये बिचारी लोक 70 आणि 75 रुपये लिटरनी दूध घेतात, मधले 50 रुपये जातात कुठे? प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार, कोण याचं उत्तर देणार? कोणीतरी लढलं पाहिजे ना. मी कधी सुनावणीसाठी गेलो नाही, साहेब त्या ठिकाणी गेले, सहानुभूती मिळवण्यासाठी गेले, असं अजित पवारांना बोलायचा अधिकार आहे. कारण का, प्रत्येक गोष्ट म्हणजे मला हसू वाटतं, पण अजित पवार माझ्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी मोठे, आणि माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केलेत ना, त्याच्यावर बडों का सन्मान और छोटों से प्यार हे संस्कार आहेत. त्याच्यामुळे मी त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला उत्तर देणार नाही. अनेक मोठ्या संख्येनं पाडव्याला, दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत असतात, कार्यकर्ते येत असतात. आमचा पाडवा नेहमी आमची आई आणि माझे बंधू रणजित पवारांचं मॅनेजमेंट असतं सगळं. त्याच्यामुळे रणजित दादा आणि माझी आई मिळून त्याचं प्लॅनिंग करतात. आम्ही आपल्या लोकांना भेटायचं काम, जे सगळ्यात सोपं काम आहे ते मी करते. त्याच्यामुळे तो एक मोठा